पण आपल्याला बॅकग्राऊंडला इथूनच. तर आपण आता आहोत तैला बैलाच्या बेसला. इथे गाडी पार्क केली आहे आणि जाणार आहोत आता तैल बैला. तर चला, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणार आहोत आणि पुन्हा रिटर्न. अचानक ठरलेला ट्रेक आहे की नाही, अचानक भयानक. मित्रांनो, याआधी देखील आपण कोरेगड घनगड ट्रेक केले होते आणि घनगड ट्रेक करताना जेव्हा आपण घनगडच्या माथ्यावर जातो, टॉपला जातो, त्यावेळेला मात्र दुरून त्या तैलबैलाच्या ज्या कातळ भिंती आहेत त्या बऱ्याच वेळा आपण पाहिल्या. परंतु आजला तैलबैलाच्या भिंती किंवा या तैलबैलाच्या कातळ भिंती पाहण्याचा योग आजला मात्र आपल्याला जुळून आलाय. तर चला, कारण आपल्याला अंधार पडायच्या आतमध्ये पुन्हा खाली जिथे आपली गाडी पार्क केली आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचायचंय. म्हणजे पुणेवरून तेवढे पुणे ते काय आहे ते विचारत होते रॅपलिंगचे कॉस्ट वगैरे. जास्त जरा डिफिकल्ट आहे तो, एवढा हे नाही. दोनच मेन पॅच आहेत, ते क्लिअर झाले की नॉर्मल. काय फिरायला आले की ओके. गणगड आणि कोरेगड केलाय हो, सगळे आज गणगड आणि कोरेगड. आता मात्र सूर्यास्त व्हायचा टाईम झालाय. साधारणतः आपण 6 वाजता जिथनं गाडी पार्क केली तिथपासून आपण ट्रेक चालू केला आहे आणि मात्र समोर दिसणारं हे सूर्यास्ताचं जे सुंदर नजारा आहे तो काही अवरज आहे. परंतु आता तेवढा आपल्याकडे टाईम नसल्यामुळे चला लवकर आपल्याला गेलं पाहिजे वरती. आता मात्र दुरून दिसणार या कातळ भिंतीबाबतचं जे आपलं कुतूहल आहे ते मात्र संपणार आहे. कारण समोरून दिसणार ह्या अजस्र कातळ भिंती उत्तर दिशेकडनं आपण जेव्हा इथपर्यंत येऊन पोहोचतोय समोर पाहिलं तर अशा सुळकेप्रमाणे दिसतात. त्याच्या समोरच आपला भगवा ध्वज हा फडकताना दिसतोय. एवढं सुंदर आहे, सूर्य अस्ताला चाललाय, एवढं सुंदर आहे सगळं की मात्र त्याचे वर्णन करणं हे शब्दात कठीण आहे. तैला बैलाबद्दल इतिहासामध्ये जास्त कुठे माहिती मिळत नाही किंवा त्याचा उल्लेख जास्त आढळत नाही. या किल्ल्याला तैला बैला किंवा कावडीचा डोंगर देखील म्हणतात. या भिंतीची उंची साधारणतः 3322 फूट आहे. या कातळ भिंतीला मध्यावर एक व्ही आकाराची खाच आहे. आता आपण तिकडेच चाललो आहोत. त्या खाचेमध्ये एक मंदिर आहे. तर या कातळ भिंतींच्या टॉपला जाण्यासाठी रॅपलिंग क्लाइम्बिंगची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याबरोबर तशी कमीत कमी माणसं तरी बरोबर असावीत आणि त्यासाठी लागणारं साहित्य देखील आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. परंतु आता चला, आपल्याला तर काही वरती जाता येणार नाही आहे कारण आपण या अचानक भयानक आल्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं जरी म्हटलं तरी शक्य नाही आहे. परंतु आपण मंदिरापर्यंत नक्कीच जात आहोत. मंदिराचं दर्शन घेऊ आणि आपण परतीचा प्रवास परत चालू करायचा आहे. तर चला लवकर बाकीची मंडळी तर गेलीत पुढे, आपल्याला देखील पाऊल उचलून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्राचीन काळापासून बंदरामध्ये उतरणारा माल घाटमाथ्यावरील बाजारपेठेमध्ये आणला जाईल. या घाट रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी
यासारख्या अनेक किल्ल्यांची साखळी बनवली असायची. सांगायचं एवढंच की पाली गावातून खंडाळा लोणावळा या बाजारपेठेमध्ये येण्यासाठी या ठिकाणी 2 घाटावाट आहेत. एक वाघजाईची घाटवाट, दुसरी सवासणीची घाटवाट. घाटाखाली जसे लक्ष ठेवण्यासाठी ठाणाळे लेणी, सरसगड, सुधागड आहे, त्याप्रमाणे घाटमाथ्यावर घनगड, तैलवेला, कोरेगड आहेत. तर मित्रांनो, आपण जवळजवळ आता मंदिरापर्यंत येऊन पोचलो आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. आपला कॅमेरा दाखवतोय की नाही, कॅमेरा दिसतोय की नाही माहीत नाही, परंतु पहा की नाही, पहा वरती समोर इथे एक मुलगा आहे. पहा आता तो रॅपलिंग करत खाली उतरतोय. खालीच उतरतोय. तिथे एक दिसतंय का तुम्हाला? पण नजरेने पाहिलं तरी दिसतंय नक्की तो मुलगा आहे. आणि बरोबर मंदिराच्या वरच्या साईडला हे मंदिर आहे. हे बघा इथे, हे मंदिर आहे. या मंदिराच्या तिथे देखील आहेत ना, मंदिराच्या वरती बरोबर रॅपलिंग करत मुलं उतरताना आपल्याला दिसत असतील. दिसतं ते? पहा ते बघा, उतरतोय तो. तर अशी जर साधनं तुमच्याकडे जर असेल तरच तुम्ही ह्या कातळे भिंतीच्या टॉपला जाऊ शकता. तर चला आता आपलं दर्शन घ्यायचं आहे आणि अंधार पडायच्या आतमध्ये पुन्हा आपल्याला आपल्या गाडीपर्यंत येऊन पोचायचं आहे. त्याच्यामुळे दर्शन घेऊ आणि आपण लगेच आपला परतीचा मार्ग चालू करू. तर मित्रांनो, आता चला आपल्याला रिटर्न जायचं आहे. मात्र एक गोष्ट नक्की की तैलबैलाला आपण पुन्हा एकदा परत येऊ आणि सर करायचा प्रयत्न तर नक्कीच करू. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद. आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची अपडेट भेटत जाईल. धन्यवाद.